मित्र हो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. मुलं मोठं झाल्यावर आई बाबा मला शिकायचं होतं पण संधी मिळाली नाही असं जर म्हटलं तर तुम्ही काय उत्तर द्याल? फक्त पैशाअभावी आपल्या मुलांचं शिक्षण थांबायला पाहिजे का? खाजगी मीडियम शाळा फक्त काय श्रीमंत लोकांसाठीच बनलेल्या आहेत का? सरकारी योजना या ज्या एवढ्या राबवतो सरकार, या फक्त कागदावरच असतात की खरंच उपयोगाच्या असतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं, RTE, राईट टू एज्युकेशन, ही काय संधी आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही आज ही संधी गमावली तर उद्या तुमच्या मुलाचं काय होऊ शकतं याचा एक देखील अंदाज तुम्हाला येईल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त माहिती देण्यासाठी नाही तर तुमच्या मुलांच्या आयुष्यांची दिशा बदलण्यासाठी आहे. आज आपण समजून घेणार आहोत RTE 2026-27 म्हणजे नेमकं काय आणि ही योजना मुलांसाठी किती मोठी संधी ठरू शकते. बघा, RTE म्हणजे राईट टू एज्युकेशन, म्हणजे शिक्षणाचा हक्क. बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्यान्वये सरकारनं सगळ्या मुलांना एज्युकेशन घेण्याचा एक हक्क दिलेला आहे. तो त्यांचा जन्मजात हक्कच आहे. हा कायदा भारत सरकारने केला कारण एक गोष्ट भारत सरकारला समजलेली आहे की देश जर पुढे न्यायचा असेल ना तर त्यासाठी प्रत्येक मुलाला शिक्षण जे आहे, दर्जेदार शिक्षण, शिक्षण तर सगळंच देतात पण एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन महत्त्वाचं आहे आणि क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, गावातला असो, शहरातला असो, कुठले असो, शिक्षण हा मुलांचा हक्क आहे. आपण शिक्षण देऊन मुलांना काही उपकार करत नाही, तो त्यांचा हक्क आहे. RTE अंतर्गत खाजगी ज्या मोठमोठ्या इंग्लिश मीडियम शाळा आहे, विनाअनुदानित शाळा आहे, ज्यांची फीस लाखोमध्ये आहे, तर अशा शाळांमध्ये 25% जागा ज्या आहेत ना तर त्या गरीब आणि गरजू मुलांसाठी राखीव ठेवल्या जातात. म्हणजे ज्या शाळेत आज तुम्ही फी ऐकूनच तुम्हाला असं वाटतं की आता काय करावं आणि काय नाही, फी ऐकूनच आपण घाबरतो, त्या शाळेत आपलं मुलं जे आहे तर ते आता मोफतपणे शिक्षण घेऊ शकतात. कसलीही फीस लागणार नाही, फी नाही, डोनेशन नाही, काही ओळखीचा कारभार नाही, फक्त आणि फक्त पात्रता लागणार आहे. थोडंसं मनाशी तुम्ही आठवा, तुम्ही स्वतः शिकू शकलात का? अनेक पालक सांगतात की आमचं शिक्षण अर्धवट राहिलं, परिस्थिती चांगली नव्हती. पण आज तुमच्या मुलांसाठी सरकार स्वतः पुढे येऊन सांगतंय की तुमच्या मुलांचं शिक्षण जे आहे ना तर ते आम्ही पाहतो. RTE ही योजना जी आहे ना तर ही काही खैरात नाही आहे, ही एक मदत आहे गरजू, गरीब आणि ज्यांच्यामध्ये क्वालिटी आहे त्यांच्यासाठी. ती आणि ही जी संधी आहे ना ही मुलांना उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला एक अधिकार आहे. आज जर आपलं पोरग जर चांगल्या शाळेत गेलं, त्याला चांगली इंग्रजी येईल, त्याचा चांगला कॉन्फिडन्स वाढेल, उद्या तो नोकरी मागणारा बनणार नाही तर तो नोकरी देणारा बनू शकतो. बघा, शिक्षणाचा फायदा जो आहे ना तर तो लगेच दिसत नाही पण त्याचा परिणाम जो आहे ना तर तो पिढ्यानपिढ्या टिकतो. आज तुम्ही एक घेतलेला निर्णय जो आहे तो तुमच्या घरची परिस्थिती बदलू शकतो. आज RTE मुळे अनेक गरीब कुटुंबाची मुलं डॉक्टर बनत आहेत, इंजिनियर बनत आहेत, ऑफिसर बनत आहेत, कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा वेळ ते वेळ काढून माहिती जमा केली आहे, फॉर्म भरलेला आहे आणि ठरवलं चला प्रयत्न तर करून पाहू, आणि झालं, होतं तसंच तुमचंही होईल. पण बरेचसे पालक असं म्हणतात की जर आपल्या मुलाचं शिक्षणासाठी जर तिथं नंबर लागला तर आपला मुलगा तिथं ॲडजस्ट होईल का, इंग्रजी येत नाही मग मागं पडेल का, श्रीमंत मुलामध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी कमी पडेल का. पालकांनो, हे प्रश्न जे आहेत ना बघा स्वाभाविक आहेत, पण लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे पुस्तक नाही आहे, शिक्षण म्हणजे कॉन्फिडन्स, शिक्षण म्हणजे आत्मविश्वास, शिक्षण म्हणजे विचारशक्ती आणि शिक्षण म्हणजे संधी निर्माण करणं. RTE मधून शिकलेली मुलं हळूहळू बदलतात, त्यांचं बोलणं बदलतं, त्यांचा विचार बदलतो आणि एक दिवस हेच मुलं अभिमानाने सांगतात की आई बाबा तुम्ही मला शिकवलं म्हणून मी आज मोठा झालो. म्हणून आज जर तुम्ही RTE बद्दल दुर्लक्ष केलं, पुढं पाहू नंतर पाहू जर म्हणणार तर ही संधी तुमच्या हातातून निघून जाऊ शकते. प्रत्येक शाळेमध्ये ज्या मोठमोठ्या शाळा आहेत, इंग्लिश मीडियमच्या आहेत, विनाअनुदानित आहे, 25% विद्यार्थी जे आहेत RTE मधून भरले जातात.
शिक्षणामध्ये संधी परत परत मिळत नाही. RT 2026-27 ही योजना मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण वळण आहे, एक नवी सुरुवात आहे, एक नवी दिशा आहे. लक्षात घ्या, आपली मुलं जी आहेत ना तर ती हुशार आहेत, त्यांना फक्त संधी पाहिजे आणि RTE नुसार तीच संधी मिळते. आजच ठरवा, आपण फॉर्म भरणार, माहिती घेणार आणि आपल्या मुलांचं भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार का हा व्हिडिओ पाहून तुम्ही फक्त थांबणार आहात. प्रत्येक अशा पालकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांचं मुलं जे आहे तर ते पैशाअभावी मागं पडत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर. कारण लक्षात ठेवा, शिक्षण हा काही खर्च नाही आहे, शिक्षण ही आयुष्यभराची गुंतवणूक आहे. मुलं आपली म्हातारपणाची काठी आहे, ती कमजोर राहता कामा नये. म्हणून आतापासूनच मुलांच्या शिक्षणावरती विशेष करून लक्ष द्या. आशा करतो RT म्हणजे काय तुम्हाला हे समजलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये RT 2026-27ची प्रोसेस तुम्हाला समजून सांगेल. प्रोसेस कशा कशा पद्धतीने होते, नंतर तुम्हाला कागदपत्र कधी कोणकोणते लागणार आहे, कसे अपलोड करायचे आहेत आणि डिटेलमध्ये सगळी जी RTची इन्फॉर्मेशन आहे आपल्या चॅनलवर येणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.